नमस्कार. आज आपण बचत आणि गुंतवणूक या विषयावर चर्चा करणार आहोत. बरोबर? जनरली लोकांचा समज असा आहे, की बचत आणि गुंतवणूक हे दोघेही माध्यम सारखेच वाटतात त्यांना. परंतु दोघेही माध्यम वेगवेगळे आहेत. दोघाही माध्यमांचा पिरियड हा वेगवेगळा आहे, उद्देश वेगवेगळा आहे. म्हणून जसं की बचत आपण याचं जर डिटेल्समध्ये जर सांगायचं असेल, तर आपल्याला मंथली वार्षिक मिळालेल्या उत्पन्नातून आपला जो खर्च वजा जाता जी रक्कम आपल्याला शिल्लक राहते ती आपण ठराविक पिरियडसाठी बाजूला ठेवतो आणि त्याचा उद्देश एकच असतो की अडचणीच्या वेळेस ती रक्कम आपल्याला कामी येत असते. आणि ही रक्कम आपण मोस्टली रिकरिंग बँक डिपॉझिट, सेव्हिंग अकाउंट याच्यात ठेवलेले असते. त्याच्यातून फारसा आपल्याला परतावाही मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट गुंतवणूक. गुंतवणूक हा शब्दच आपल्याला प्रेरित करतो भविष्यासाठी. तर गुंतवणूक हा असा विषय आहे, की आपण जी काही म्हणजे जे काही आपल्याला मंथली इन्कम आहे, त्या मंथली इन्कममधून आपण म्हणजे सुरुवातीलाच आपण काही रक्कम बाजूला काढतो, जी जेणेकरून ती आपल्याला भविष्यासाठी आपण त्याची तरतूद करत असतो. तर ती अशी काही रक्कम जी असते, ती आपण शेअर्स, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड याच्यात गुंतवणूक करत असतो. जेणेकरून आपल्याला भविष्यात सध्या त्याचा चांगला परतावा मिळत असेल. आता मोस्टली आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. माझं सजेशन जे असेल, तर हे असं का, की बघा मार्केट हा विषय असा आहे, शेअर मार्केट याची ओढ जेणेकरून सगळ्यांनाच असते, की म्हणजे खूप परतावा आपल्याला मिळायला पाहिजे, अशी सगळ्यांनाच ओढ असते. परंतु शेअर मार्केटमध्ये सर्वसाधारणपणे आपण आपला जर स्टडी नसेल, तर आपण लाखाचे 12,000 होण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे आपल्याला नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे. परंतु जर का आपल्याला समजा मार्केटसारखाच परतावा पाहिजे असेल, रिस्क कमी पाहिजे असेल, तर त्यावर म्युच्युअल फंड हा एक सर्वोत्तम उपाय आहे. म्हणजे काय, आपण म्युच्युअल फंड या माध्यमातून शेअर मार्केटमध्येच गुंतवणूक करत असतो. तर याच्यातून आपल्याला वार्षिक 12 ते 15% परतावा मिळत असतो आणि आपल्याला वेल्थ क्रिएशन ही चांगल्यापैकी तयार होऊ शकते आपली. तर याचा पिरियड काय असला पाहिजे? साधारणतः 4-5 वर्षाच्या पुढे आपण गुंतवणूक केली पाहिजे. म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल, बचत आणि गुंतवणूक हे दोघीही यांचा पिरियड वेगळा आहे, उद्देश वेगळा आहे. तर याच्यातून हे साध्य होतं. आता गुंतवणूक म्हटलं, तर मी जसे तुम्हाला बोललो, की शेअर्समध्ये करता येते, बॉन्ड्स खरेदी करता येतात, म्युच्युअल फंडमध्ये करता येतात. शिवाय अजून सगळ्यांचा आवडता विषय जो आहे तो रिअल इस्टेट. रिअल इस्टेटमध्ये बरेचसे लोकं असे भावूक होऊन जातात, की त्यांना पाहिजे असते आपल्या नावावर फ्लॅट पाहिजे, प्लॉट पाहिजे, शॉप पाहिजे. परंतु त्याचा वार्षिक परतावा जो काही आहे, तो फार कमी आहे. फॉर एक्झाम्पल एखादा आपण फ्लॅट घेतला आणि तो रेंटने दिला, तर त्याचा आपल्याला मॅक्स 5 ते 6% वार्षिक परतावा मिळत असतो. आता माझं खरं रिअल उदाहरण मी तुम्हाला सांगतोय. माझा चिरंजीव आज बंगलोरला 2 वर्षापासून जॉब करतोय. तर आता तो रिसेंटली माझ्याकडे आला होता आणि त्याने खुश होऊन सांगितलं, की "पप्पा आपल्याला आहे ना एक फ्लॅट घ्यायचा आहे." मी ऐकलं जरा, म्हटलं सेव्हिंग बऱ्यापैकी झालेली दिसते याची. तसं तो माझ्याशी चर्चा करतच असतो सेव्हिंगच्या बाबतीत. परंतु त्याचं ऐकून मला खूप आनंद झाला आणि तो बोलला, की "मला आपल्याला आता एक बंगलोरला फ्लॅट बघतोय मी. रेंटने राहण्यापेक्षा फ्लॅट घेऊया." तर मी म्हटलं, "ठीक आहे. काय सेव्हिंग काय केलेली आहे तू? किती म्हणे साधारणतः आपण 40-45 लाख रुपये डाउन पेमेंट करूया. ती अमाउंट 1 सीआरच्या आसपास जाईल. असा एक फ्लॅट बघतोय. तर मला रेंट पण द्यायची गरज नाही आणि फ्लॅट स्वतःचा होऊन जाईल." तर मी त्याला काय बोललो, "बेटा तुझा जॉब जो आहे स्विचिंगचा आहे. तू आज बंगलोरला आहे. उद्या तू हैदराबादला जाशील. कधीतरी तू पुण्याला जाशील. बरं, बंगलोरचा जॉब जेव्हा तुझा सुटेल, स्विच करशील, त्यावेळेस त्या फ्लॅटला काय करायचं?" म्हणे, "रेंटने देऊया." मग मी त्याला सर्व काही कॅल्क्युलेशन्स करून सांगितले. फ्लॅट जर रेंटने द्यायचा आहे, आपली इन्व्हेस्टमेंट किती झाली? अप्रॉक्स 1 सीआर. तर 1 सीआरला तुला रेंट किती मिळेल? खुश होऊन म्हणतोय तो, की 20-25,000 मिळायला पाहिजे बाबा. तर म्हटलं, मग मी त्याला जेव्हा कॅल्क्युलेशन्स करून सांगितले, आज तू एक साधारणतः एक 10 वर्ष मनाला जर ब्रेक लावला, तर तुझं रिटायरमेंटचंही काम होईल आणि तुझा फ्लॅटसुद्धा मध्ये होईल.
तर हे सर्व त्याला सजेशन जेव्हा मी दिलं त्यावेळेस तो कम्प्लिटली पॉझिटिव्ह झाला आणि ॲज ऑन टुडे त्याने एक साधारणतः एक 1,00,000ची SIP इमिजिएट चालू केलेली आहे. हे तुम्हाला सगळं सांगण्याचं कारण असं की आपण जेव्हा विचार करतो रिअल इस्टेट व्हर्सेस म्युच्युअल फंड, म्हणजे आपल्याला परतावा कुठून जास्त मिळेल, तर जास्तीत जास्त परतावा 12 ते 15% इकडे म्युच्युअल फंडमध्ये मिळेल. आणि जर का रिअल इस्टेटमध्ये आपण गुंतवणूक केली तर तिथून वार्षिक 5 ते 6% मॅक्स 5 ते 6% मिळेल. गेल्या 5-6 वर्षापासून मला हा एकच प्रश्न लोकांचा सतावतो आहे, विचारतात हे पुन्हा पुन्हा की सर रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवी की म्युच्युअल फंडमध्ये करायला हवी. तर याच्यावर डिटेल्समध्ये मी जे काही कॅल्क्युलेशन्स करून तो म्युच्युअल फंड व्हर्सेस रिअल इस्टेट काय केलं पाहिजे, कुठला डिसिजन घेतला पाहिजे, किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, या संदर्भात जो काही व्हिडिओ राहील माझा नेक्स्ट व्हिडिओ, त्याच्यावर डिटेल्स मी चर्चा करणार आहे. नेक्स्ट व्हिडिओ माझा राहणार आहे म्युच्युअल फंड व्हर्सेस रिअल इस्टेट.